तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आता आषाढी एकादशी येत आहे, तर त्यानिमित्ताने विठ्ठलाचे जे काही फोटोज वगैरे आहेत तर एकदम HD क्वालिटीमध्ये, म्हणजेच आता अगोदर तर आपण बॅनरचे जे काही बॅकग्राऊंड वगैरे प्रोव्हाइड केलेच आहेत तेच आपण तुम्ही जर बघितलं तुम्ही जाऊन बघू शकता. आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे मित्रांनो, आता जे काही विठ्ठलाची जे काही आषाढी एकादशी येत आहे त्याच्या निमित्ताने जे काही फोटो किंवा बॅनर कोणत्याही प्रकारचं काही पण बनवा, याच्यामध्ये एकदम HD आणि एकदम भारी भारी क्वालिटीचे तुम्ही म्हणा मी जे फोटो जे आहेत ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. तर हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पहा. आणि काय माहिती आहे मित्रांनो, आता कसं आहे तुम्ही काय डायरेक्टली जाणार पुढं पाहणार आणि डाउनलोड करणार, तर डाउनलोड केलं तर डाउनलोड झालं होईल, पण कसे ते ओपन नाही होणार. त्यामुळे काय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, पासवर्ड पहा किंवा एक स्टेपमध्ये असेल, दोन्हीपैकी एक कोणताही असू शकते. पासवर्ड हा तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल, काही विषय नाही. आणि पासवर्ड टाकल्याशिवाय जी फाईल ओपन होणार नाही, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जी फाईलची लिंक दिसून जाईल. आता कसं आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो कसं आहे काय नाही. आता चला तुम्ही सुरुवात करूयात, कोणती फाईल आहे कशी आहे काय नाही दाखवतो. तर मित्रांनो, आता त्याच्यामध्ये जी फाईल आता हे पहा, तुम्हाला वरती नाव दिसत असेल विठ्ठल PNG म्हणून नाव दिसत असेल. आणि याच्यामध्ये तुम्हाला 40 म्हणजे 43 दिसत असेल नाव, आयटम टाईप 43 आहेत. आणि याच्यामध्ये आयटम 43 म्हणजे बघा मित्रांनो, 40 धरून ठेवा तुम्ही. आता याच्यामध्ये खतरनाक खतरनाक क्वालिटीच्या फोटोज असतील किंवा PNG असतील, तर अशा प्रकारे फोटोज PNG वगैरे सर्व काही मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. HD क्वालिटीमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता की एकदम भारी भारी क्वालिटीचे तुम्हाला फोटो पाहायला मिळत आहेत. आता हे पहा मित्रांनो, ही जे फोटो आहे तुम्ही तुमच्या बॅनरवरती कोणत्याही कशाही प्रकारचा व्हिडिओ असेल व्हिडिओवरती वापरू शकता. आता जे बॅनर वगैरे बनवतात त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे आणि एकदम खतरनाक क्वालिटीचा बॅनर बनवू शकता. तर हा जो आहे तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता, काही विषय नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा पण आहे जे की तुम्ही फोटोज एकदम HD क्वालिटीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तर मित्रांनो, सर्व काही तुम्हाला HD क्वालिटीमध्येच मी प्रोव्हाइड केलं आहे. त्यानिमित्तानं तुम्ही काय करा, आता लाईक वगैरे करून टाका, कारण अशा फोटोज वगैरे म्हणजे मिळणं शक्यच नाही मित्रांनो. तुम्हाला मिळालं तरी कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, क्रॉप करणं, PNGचं एक फोल्डर बनवणं खूप 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 मोठे प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे तुम्ही लाईक वगैरे करत चला आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. पुढील आपण असेच कसे मटेरियल वगैरे प्रोव्हाइड करत असतो, कशाचं असेल बड्डेचं वगैरे काही पण असेल, आपण फाउंट वगैरे प्रोव्हाइड करतो. तुम्ही आपलं चॅनल अजूनही बघितलं असेल तर बघून जा, कारण आपण फाउंट वगैरे सर्व काय आपण प्रोव्हाइड करत असतो. पिक्सल लॅबची लिंक वगैरे सर्व काही दिलेलं आहे. तर मित्रांनो, आता पुढे पहा. आता ही पण फोटो खतरनाकच आहे. याच्यात खाली जर असं बॅकग्राऊंड वगैरे क्लिअर केलं तर काही विषय नाही, थोडंफार चांगल्या प्रकारे दिसून जाईल. आणि HD क्वालिटीमध्ये तुम्हाला सर्व काही मी प्रोव्हाइड केले आहे. तर क्वालिटी पाहू शकता की कसली खतरनाक क्वालिटी वगैरे आहे. आता हे तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या जिथं कुठं तुम्हाला यूज करायचं तुम्ही तिथे यूज करून घ्या. आता हे कसले खतरनाक बघा मित्रांनो, हे बघा सर्व काही तुम्हाला मी PNG वगैरे दिले आहे. आता खूप सारे PNGs आहेत. त्याच्यानंतर बाकीचे जे काही फोल्डर आहेत किंवा फोटोज वगैरे आहेत ते फोटोमधल्या तुम्ही चांगल्या प्रकारे काढून घेऊ शकता. हे पण बघा तुम्हाला मित्रांनो, जे काही स्केच केल्यासारखं वाटतं जरा फार फोटो वगैरे. त्याच्यानंतर ही पण पहा, ही पण भारी दिसते. तुम्ही व्हाईट वगैरे बॅकग्राऊंड वगैरे घेतलं ते त्यावर चांगली प्रकारे दिसून जाईल, काही विषय नाही याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही पण आहे, याच्यामध्ये थोडीफार थोडं अलग टाईपचे हे. त्याच्यानंतर ही सर्व काही तुम्हाला असल्या खतरनाक क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर हे पण आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे बॅनर बनवू शकता किंवा याच्यामध्ये किंवा खतरनाक क्वालिटीचं बॅनर बनवू शकता. फक्त तुम्हाला यूज करायला पाहिजे रे, म्हणजे तुम्ही ज्या बॅकग्राऊंड वगैरे आहे बॅकग्राऊंडला मॅचिंग व्हायला पाहिजे, असं काहीतरी तुम्ही करा मित्रांनो. काही विषय नाही, याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. आता हे पहा, याच्यामध्ये पण तुम्हाला अशा प्रकारे आहे. आता पुढचा व्हिडिओ कशावरती आणायचा आहे हे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आता माझ्या तर बड्डे बॅकग्राऊंड वगैरे पाहिजे असतील किंवा बड्डेचं टेक्स्ट वगैरे पाहिजे असतील तर आताच कमेंट करून टाका, आपण प्रोव्हाइड करू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे मग पहा मित्रांनो, हे पण याच्यामध्ये पण मूर्ती वगैरे चांगली क्वालिटी आहे. त्याच्यानंतर ही पण आहे. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणी 2-3 आहेत. त्याच्यानंतर हे पण तुम्ही वापरू शकता एका व्हिडिओमध्ये किंवा बॅनरमध्ये चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर अशा प्रकारे जे काय फोटोज वगैरे आहेत, हे पण फोटो आता हे बघा व्हाईटमध्ये आहे, तुम्ही हे मागं वापरू शकता खतरनाक पद्धतीने बॅनरवर. हे यांची काही लोकेशन तुम्हाला चांगले वाटते टिकला, खतरनाकच आहे मित्रांनो. याची पण तुम्हाला PNG दिलेली आहे. तर अशा प्रकारच्या जे काही एवढ्या PNG वगैरे आहेत तुम्हाला मी प्रोव्हाइड केले आहेत. आता काय करा मित्रांनो, आता पुढचा व्हिडिओ कशावरती आणायचा आहे कमेंट करून सांगत चला. कशामुळं तुम्हाला जर काय पण पाहिजे असेल तर काही विषय नाही, तुम्हाला आपण प्रोव्हाइड करत चालूया.
आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूयात अशाच आणि नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. धन्यवाद. Audio Jungle.